भाजपने एक नवीन गव्हर्नन्सचा पॅटर्न डेव्हलप केलेला आहे. सगळे जे मोठे अधिकारी आहेत त्यांना पुन्हा पुन्हा पोस्टिंग द्यायचा, त्यांना असं जाणीव करून द्यायची की तुम्ही खूप पॉवरफुल आहे, तुमचं कोणी काही मिळवू शकत नाही. आणि त्याच्यातून यांच्या पोरांमध्ये मस्ती आलेली आहे. अनिल गायकवाड नावाचे एमएसआरडीसीचे मोठे अधिकारी आपल्याला कल्पना आहे. त्यांचे पुत्र भाजयुमोचे नेते आहे अश्वजित गायकवाड. त्यांची मस्ती इतकी की एका मुलीला ज्याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध आहे असं म्हटलं जातं, तिला गाडीखाली चेंगरून मारण्याचा प्रयत्न ते करतात, त्याचे मित्र त्यांना सोबत देतात. एवढी हिंमत येते कुठून? एवढे बलात्कार, महिलांवरती अत्याचार हे सगळे भाजपचे संबंधित लोक का करू शकतात? काय यांना असं वाटायला लागलेलं आपण कायद्याच्या पेक्षा मोठे आहोत? कायदा आपलं काही बिडवू शकत नाही? भाजप है तो सब मुमकिन है. कशाला मग बेटी बचाव बेटी पढावचे नारे देता? कशाला महिला सुरक्षेचा ढिंडोरा पिटता? गुन्हा दाखल झालेला आहे आणि तरी सुद्धा अरेस्ट होत नाही. कुठंतरी हे गोळबंगाल आहे. कुठंतरी ह्या संशयाला बळ देणारी गोष्ट आहे की कुंपणानं शेत खावं अशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस अतिशय सक्षम कार्यक्षम गृहमंत्री असताना हे जर होत असेल तर आपल्या कार्यपद्धतीवर आणि आपल्या कार्यक्षमतेवर हे प्रश्नचिन्ह आहे. याच्यावर कारवाई कधी होणार आणि त्या महिलेला न्याय कधी भेटणार हे महाराष्ट्राला आपण सांगितलं पाहिजे.